नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. तर आज पण मी घरीच आहे कारण की बाहेर पाऊस चालू आहे. मग तुम्हाला आहे ना पाऊस दाखवतो. कालपासून आहे ना हा पाऊस चालू आहे माहिती आहे का. शिंका पण या लागल्या तुम्हाला. आणि काल पावसामध्ये भिजल्यामुळे ना मला थोडीशी सर्दी पण झालेली आहे. आणि आज मी बनवतोय पास्ता. मी बनवतोय स्वतः. मला गायडन्स करणारे दाखवतो तुम्हाला कोण मला गायडन्स करतोय. सगळ्यात पहिले ना भांड धुवून घ्या. त्याच्यामध्ये पाणी घ्या. किती घ्यायचं का? घ्यायचं जेवढं येईल तेवढं भरून घ्या. मग हे पास्ता घ्या तुम्ही. हे खायला कसे लागतात दीदी? खूप मस्त लागतं. तर हे पास्ता घ्या तुम्ही. मस्त लागतं. पाणी एवढं घ्यायचं असतंय. पाण्यामध्ये पास्ता टाकायचा पण गॅस चालू करायचा नाही बरं का. आता गॅस चालू करायचा. आता गॅस चालू करायचा. थोडं उलटी प्रोसेस आहे. सॉरी, हा गॅस. ओके, हा गॅस. त्याला क्रॉप कर. पास्ता उकडायला टाकलं ना तुम्ही ना तेल आणि मीठ टाका त्याच्यामध्ये. पास्ता आहे ना आता थोडस उकडायला टाकलाय तर उकडस तर काय करू शकतो. पास्तालाच बघत बसू उकडस तर मित्रांनो आता विषय असा झालाय की सिलेंडर संपलाय आमचा आणि पास्ता अर्ध्यामध्येच राहिलाय तसंच. तर नवीन दुसरा सिलेंडर लावतोय आता आणि मग परत पास्ता करायला घेणार आहे. पास्ता उकडलेला आहे प्रॉपर आहे ना. असं उकडून घ्या तुम्ही पास्ता. तसं मला गेलं तर तुम्हाला माहितीचा पास्ता उकडून घ्यायचा असतो तरी मी सांगतोय. ढबू मिरची, कांदा, गाजर. पास्त्यात गाजर हा थोडं घालणार आहे. हा घालतात ना मग काय होतंय. बरं ठीक आहे. मी पहिल्यांदा म्हणजे ऐकलं त्यामुळे म्हणलं. नाही खरं पास्ता मध्ये गाजर घालतात. आम्ही घालतो. हे बघा कांदा, गाजर, परत इथं बटर आणि ते ढोबळी मिरची पण आहे आणि हे बारक्या मिरच्या. आणि ते बनवणार तर तू होतास ना. आणि हे चीज पण घेऊ शकता तुम्ही जर तुम्हाला हवा असेल तर. मी पण घेतोय का तर मला आवडते ही चीज. मी तर असंच खाईन पण नको पास्त्यासाठी लागते. बटर थोडंसं बटरमध्ये तेल घालणार. थोडंसं ऑइल. हे सगळे जे व्हेजीज आहेत ते येतात आता ह्याच्यानंतर घालायचं. आता आपण काय बनवतो? व्हाईट सॉस. आता व्हाईट सॉस पास्ता बनवतो आम्ही. तर हा सॉस आहे ना. हाय फ्लेम सगळं आणि एका साईडला आपण बनतोय. पास्ता मीच बनवणार होतो आणि फर्स्ट टाइम पास्ता बनवणार होतो पण सगळे घाबरले नाही का. खाल्ला नसता पास्ता माझ्या हाताचा म्हणून जाऊ दे म्हणलं, दिलं सोडून. मग मी फक्त तुम्हाला सांगतोय रेसिपी सांगतोय. आणि याच प्रकारे व्हाईट सॉस बनलेला आहे. वास एवढा भारी होता ना असंच खाऊ वाटायला लागले मला. ते कधी बनतोय थांबलोय. चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो आणि आता चीज क्यूब. तसंच तसं टाकायचं का खिसायचे. पाऊस अजून चालू आहे बरं का. बाहेर पण कुठं जाता येत नाही. आता ह्याच्यामध्ये पास्ता टाकतोय. ग्रेव्ही चांगली झालेली आहे. ठीक आहे एकदम.
आता ह्याच्यामध्ये आला पास्ता. पास्ता टाकून थोडंसं मिक्स करायचं आणि 2 मिनिटं ह्याला फक्त ठेवायचं आहे. थोडंसं नॉर्मली दूध. पास्ता रेडी आहे. आणि अजून एक चीज क्यूब. वाह, नीट बघा मित्रांनो, काय तर पास्ता आहे. कधी हा पास्ता खायला भेटते असं झालंय. आता पास्ता रेडी झालेला आहे. आता फक्त खायची वाट बघतोय त्याला. तर प्लेट्स वगैरे आणलेले आहेत सगळे. आणि हा पास्ता आहे ना दीदींनी बनवला आहे. दीदी म्हणजे आता दाजी, माझी जे दाजी आहेत त्यांची सिस्टर. पास्ता मस्त झालाय मित्रांनो. आता थोडा पास्ता खातो. बरं ठीक आहे, सगळा पास्ता खातो आता. तर एक छोटासा ब्रेक. पास्ता खाऊन झाला आता. तर आजचा व्लॉग मी इथे एंड करतोय. आय होप आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.